नुकतेच 2 ते 3 दिवसापूर्वी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु बरेच शेतकरी बांधव या हप्त्यापासून वंचित आहेत. तर ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता हा मिळालेला नाही त्यांनी निराश होण्याची काही आवश्यकता नाही. पुढील काही कारणे असू शकतात की ज्या कारणांमुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. बऱ्याच वेळेस बँकेचे सर्व्हर हे डाऊन असल्यामुळे आपल्या मोबाईलवर मेसेज येत नाही, परंतु खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतात. त्यामुळे सर्वात आधी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आपले खाते तपासून घ्या. तुमचे जेवढेही खाते असतील तेवढे सर्व खाते तपासून घ्या. तरी जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही पीएम किसानची KYC केलेली आहे का हे तपासून घ्या. पीएम किसानची KYC केली असेल, खातेही तपासले असतील तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर याचा अर्थ तुमच्या खात्याला DBT हे लिंक नाही, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही एक ऑनलाईन प्रणाली आहे की ज्या प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये थेट शासनाकडून आलेले पैसे हे जमा केले जातात. तर तुमची अकाउंट ही DBT लिंक आहे का हे तपासून घ्या. त्यानंतर ह्या सर्व गोष्टी क्लिअर असतील परंतु तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर नक्कीच तुमच्या आधार कार्ड आणि बँकेचा जो डाटा आहे तो मॅच होत नाही. म्हणजेच तुमच्या आधार कार्डवरचे नाव, पासबुकवरचे नाव हे नक्कीच वेगवेगळे आहे. ह्या सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तर तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आणि 7/12वरील नाव हे वेगवेगळं असू शकते. हे सुद्धा एक कारण असू शकते की त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. पूर्वी ह्या गोष्टी पाहिल्या जात नव्हत्या, परंतु आता सर्व गोष्टी ह्या फुल्ली डिजिटल झाल्यामुळे या तिन्ही गोष्टी पाहिल्या जातात आणि या सर्व गोष्टी तपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केल्या जातात. तर तुमचं 7/12, तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे तिन्ही गोष्टी तपासून घ्या. त्या सर्वांवरील डाटा हा सारखा आहे का तपासून घ्या. मी सांगितलेल्या सर्व गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील आणि तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या शेतीमध्ये काही घेवाणदेवाण केली असेल, काहीतरी फेरफार केली असेल आणि त्यामुळे तुमची जी शेती आहे ती तुमच्या पीएम किसान सन्मान निधीच्या अकाउंटमधून ही काढण्यात आलेली आहे. ती तुम्हाला परत ती शेती तुमच्या पीएम किसान अकाउंटला जोडण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यकाला भेटून या गोष्टीला पूर्तता करू शकता. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा. पीएम किसानबद्दल तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.